सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइटमध्ये स्वागत. आजच्या गोष्टीतली मानसी भावनाला सांगत होती, मी ध्यान वगैरे अजिबात करणार नाही आहे आता. शांत वाटायला पाहिजे म्हणून एक दिवस नेटाने ध्यानाला बसले. तर कसलं काय, इतके भसाभसा विचार मनात यायला लागले ना. आता आपल्याला शांत कसं वाटणार? तर मनात विचार नाही आले की शांत वाटणार ना. म्हटलं अजिबात विचार करायचा नाही. तर अजूनच विचार मनात यायला लागले. मग स्वतःचा राग आला. शरीर ना असं थोडंसं ताठ पण झालं. मग म्हटलं नकोच हे, ध्यानातनं उठले. पण मग विचार आला की बहुतेक माझी वेळ चुकली आणि पटकन सोडून देणाऱ्यातली मी नाही ना. मग दुसऱ्या दिवशी पहाटे उठले, आंघोळ केली आणि मग ध्यानाला बसले. तर त्या दिवशी मनामध्ये आधी काय घडून गेलं ते सगळं आठवायला लागलं. काही आता कडू आठवणी होत्या आणि त्या आठवणींनी वाईट वाटायला लागलं. अस्वस्थ झाले मी. मग म्हटलं कसा आपण पॉझिटिव्ह विचार करून बघू. चांगल्या गोष्टी आठवल्या आणि इतकं छान वाटलं, असं हलकं झाल्यासारखं वाटलं. परत वाईट विचार आले मनामध्ये. अगदी पुढे कसं होईल आपलं, माझ्या मुलाचं कसं होईल, त्याला नोकरी नाही मिळाली तर, आणि त्या चिंतेने धडधडायला लागलं. मग मी ध्यानातनं उठले. म्हटलं नको ते विचार आणि मग त्यामुळे निर्माण होणाऱ्या त्या त्रासदायक भावना, कारण चांगल्या भावनांचे विचार आठवणी मनात धरूनच ठेवता येत नाही आहेत मला. त्यामुळे शरीरात पण त्रास होतोय आणि म्हणून ना मी आता ध्यान वगैरे काही करणार नाही आहे. माझा आपला व्यायाम बरा दिसतंय का. गेले 3 महिने मी व्यायाम केल्याने कशी बारीक झाले ती. आता ना माझे बायसेप्स सुद्धा दिसायला लागलेत. हेच बरं. भावना तिच्याकडे बघून हसली आणि म्हणाली, पण तू व्यायाम ज्या वेळेला सुरुवात केलीस करायला त्यावेळेला तुझं अंग दुखलं होतं ना. आणि मग तू कसं म्हणालीस, माझी इन्स्ट्रक्टर म्हणालेली आहे की तुम्ही कधीच व्यायाम केलेला नाही, शरीराला सवय नाही, त्यामुळे अंग दुखतं. आता ही गोष्ट लक्षात ठेव. आता तू हे जे माइंडफुलनेस ध्यानाचे प्रकार करायला बघत होतीस, तर त्याच्यामध्ये ना विचार यायलाच नकोत असं म्हटलेलंच नाही आहे. आपल्या मनामध्ये विचार येणारच, पण त्या विचारांवर विचार करायचा नाही. आश्चर्य वाटतंय. आता खरं सांगू का, मलाही आश्चर्य वाटतंय. म्हणजे मनात येणारे विचार आणि मुद्दामून करणारे विचार असे काही 2 प्रकार असतात. भावना म्हणाली, हो, मनात येणारे जे विचार असतात ना ते चालूच असतात. म्हणजे आपण दिवसभर कामात असतो किंवा काहीतरी बघत असतो, त्यावेळेला मनात येणारे विचार आपल्याला कळत नाहीत, कारण त्या विचारांची सजगता नसते आपल्याकडे. आता तू ध्यानाला बसलीस, बाकी काहीच करत नव्हतीस, त्यामुळे तुला असं वाटलं की मनामध्ये खूप विचार येत आहेत किंवा मनामधले विचार वाढलेही असते. पण हे होऊच शकतं, माणूस आहोत आपण आणि म्हणून तर ध्यान करायचं. आता ज्या वेळेला तू म्हणालीस की माझ्या मनामध्ये नाही वाईट विचार किंवा या कडू आठवणी नकोतच आणि तू चांगल्या आठवणी आठवल्यास, हा झाला मुद्दामून केलेला विचार. तो करायचा नाही. म्हणजे काय करायचं, तर हे विचार आहेत. आता तू म्हणाली ना आपलेच विचार आपल्याला थांबवता येत नाही. याच्यामधला आपण माझा विचार, माझा हा शब्द काढून टाकायचा. माझ्या भावना, माझ्या
हा शब्द काढून टाकायचा. म्हणजे माझं जर काढलं तर फक्त उरतात ते विचार, भावना आणि त्या सगळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या शरीरातल्या काही संवेदना, सेन्सेशन्स. आता हे कसं बघायचं, म्हणजे साक्षीभाव म्हणतात याला माइंडफुलनेसमध्ये. तर बघ की भरगच्च माणसांनी भरलेली ट्रेन आपल्या डोळ्यासमोरून जात असते, पण त्या चालणाऱ्या ट्रेनमध्ये आपण चढत नाही ना. आपण ती ट्रेन माणसांनी भरलेली जाताना बघतो. तसंच ध्यानामध्ये पण बघायचं. आता साक्षी, अक्षी, अक्षी म्हणजे डोळा, बघायचं आहे आतल्या डोळ्याने, म्हणजे आपल्या समोरून जाणारे विचार, भावना आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संवेदना लांब न बघायच्या. माझा हा शब्द त्यातनं काढून घेतलेला आहे. मग जे होतं आहे ना शरीरामध्ये, मनामध्ये, ते नुसतं बघायचं. मग आता हे करत असताना विचार पण येतील मनामध्ये, म्हणजे जे आपण करू मुद्दामून. त्यावेळेला श्वासाकडे यायचं. ज्या वेळेला आपण श्वासाकडे येतो किंवा माइंडफुलनेसमधले ध्यानाचे प्रकार करतो ना, त्यावेळेला जे करत असू तिथे जर लक्ष नेलं तर आपल्याला मुद्दामून विचार करता येत नाही. येत आहे का लक्षात? सरावाने या गोष्टी कळतात आपल्याला. आता ज्या वेळेला आपण विचारांवर विचार करत नाही किंवा हा विचार नको, हा विचार हवा, या भावना हव्याशा वाटत आहेत, ह्या सगळ्यांना प्रतिक्रिया आहेत. तर प्रतिक्रिया द्यायची नाही, म्हणजेच साक्षी भावाने ते बघायचं. जशी ही प्रतिक्रिया देणं आपण थांबवू ना, तसं मगाशी तू बोललीस की नाही की बघ माझे आता बायसेप्स दिसायला लागलेत, माझी फॅट कमी झालेली आहे, मी बारीक झालेले आहे. त्याचप्रमाणे ध्यान केल्याने सुद्धा आपल्या मेंदूमध्ये ना एक सतत प्रतिक्रिया देणारा अवयव आहे, ॲमिग्डाला म्हणतात त्याला. तो हळूहळू कमी होऊ लागतो आकाराने. आपण सतत प्रतिक्रिया देत असतो, रिॲक्शन देत असतो आणि त्याच्यामुळे तो ॲमिग्डाला आकाराने थोडा वाढलेला असतो, तो कमी होतो आणि आपला विचार करणारा मेंदूचा भाग हळूहळू सशक्त होऊ लागतो. आणि म्हणून हे ध्यान करायचं. तर आता तुला कोणत्या कोणत्या गोष्टी कळल्या? मानसी लागलीच म्हणाली, विचार करणं, विचार मनात येणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माइंडफुलनेस ध्यानामध्ये विचार मनात येताच कामा नयेत असं आपण म्हणत नाही आणि शांत वाटणं ध्यान करत असताना हे या ध्यानाचं उद्दिष्ट नाही. ध्यानाचं उद्दिष्ट काय आहे की प्रतिक्रिया न देता प्रतिसादाकडे जायचं आहे, रिस्पॉन्सकडे जायचं आहे. आणि याचा सराव केल्यामुळे मग हळूहळू मनाला शांतता मिळायला सुरुवात होते. आता या सगळ्या गोष्टी सातत्याने केलेल्या सरावाने होतात आणि मीही आता सातत्याने सराव करणार आहे. दर शुक्रवारी आपण आता भेटणार आहोत. तोपर्यंत अच्छा.